उत्तम न्यूज वाचायची. तुमचं मग म्हणजे सिनेमातली गाणी जैत रे जैत कसा आला तुमच्याकडं? आता मी घाशीराममध्ये काम करत होतो म्हणून मी गातो हे माहिती होतं. आणि झालं असं की जेव्हा सामना चित्रपट रामदास फुटाणे होते, ते विजय तेंडुलकरांच्या मता लेटेस्ट मला अगदी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये सामनाचं स्क्रीनिंग होतं, त्यावेळेला रामदास फुटाणेंकडनं मला कळलं की ते जवळजवळ 73 सालापासून एक कथा लिहून द्या मला, आणि सामाजिक ह्याच्यावरती एक दलित आहे तो मारला जातो आणि तो सत्तारूढ जो कोण सरपंच आहे, अशी काहीतरी त्यांना असा संघर्ष असलेली कथा पाहिजे होती. तेंडुलकरांना त्यांनी सांगितलं की मला अशी एक कथा लिहून द्या. तर ते जवळजवळ 1-1.5 वर्ष मागे होते. आणि त्याच्यानंतर रामदास फुटाणेंनी परवाच असं सांगितलं की मला जेव्हा घाशीराम बघितलं त्यावेळी तेंडुलकर या दिग्दर्शकाला समजलेले आहेत आणि व्हिज्युअली खूप चांगलं मांडलं आहे घाशीराम. त्यामुळे त्यांनी फायनली जब्बार पटलांना विचारलं. तर त्यांची पहिली फिल्म, त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी वेळ मागून घेतला, याला विचार करू दे, मला विचार करू दे. त्यांनी जेव्हा फिल्म केली त्यावेळी विजय तेंडुलकरांचं स्क्रिप्ट होतं, भास्कर चंदावरकर म्युझिकला होते, ते घाशीरामला पण होते, मला सर होते फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. आणि घाशीराममध्ये मी गायलो होतो, तर मला बेस्ट ॲक्टर सिंगरचं अवॉर्ड पण मिळालं होतं. तर त्या पर्यायामुळे घाशीराम सामनामध्ये गाण्यासाठी गायक म्हणून माझी निवड झाली. आणि माझं नशीब इतकं चांगलं की त्यावेळेला मी खरंच नशीब चांगलं की त्यावेळेला आरती प्रभूंसारखे कवी होते, त्यांचं काव्य गायला मिळालं, कुणाच्या खांद्यावर कुणाचे होते. नंतर चंदावरकरांमुळे पहिले 3 सिनेमे माझ्याकडनं त्यांनी गाऊन घेतलं. आणि आवाज कदाचित गांभीर्य म्हणा किंवा ह्याच्यामुळे, आणि पहिलं गाणं तुमचं जे पॉप्युलर होतं तो शिक्का तुमच्यावरती बसतो. जसं जयवंत कुलकर्णी यांच्यावरती शिक्का बसला दादा कोंडकेंचा आवाज, तसं माझ्यावरती शिक्का बसला थीम सॉन्ग सिंगर. त्यामुळे थीम सॉन्ग मला हटकून मिळायची आणि बाकी गाणी कमी मिळायची. तुम्ही आता गाता का? हो, मी गेल्या वर्षी गालोय. अच्छा, तर तुम्ही कुणाच्या खांद्यावर आम्हाला थोडं ऐकवाल का? कुणाच्या खांद्यावरची एक दुर्मिळ आठवण्याची मी सांगतो नंतर गातो. कुणाच्या खांद्यावर केलं लिहिलं आरती प्रभूंनी, म्हणजे चित्र्याम खानोलकर. ते मला वाटतं 76च्या आसपास काहीतरी ते वारले. तर भक्ती बर्वे त्यावेळेस श्रद्धांजली प्रोग्राम, अमोल पालेकर वगैरे येणार होते आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार होता. तर ती मला शोधत होती भक्ती. तर आम्ही भेटलो जेव्हा, तेव्हा ती म्हणली की कुणाच्या खांद्यावर तू गायलंस ना? म्हटलं हो. तर म्हणलं आज म्हणशील का? म्हटलं कुठे काय? म्हणे आज कार्यक्रम आहे रात्री. म्हटलं कसला? ती म्हणली तुला माहीत नाही? म्हटलं नाही. खानोलकर गेले. म्हटलं काय सांगतेस? म्हणजे मला धक्का होता, कारण मी त्यांना भेटलो होतो साहित्य संघामध्ये, खूप वेळा भेटलो होतो. ते जेव्हा गेले असं मला कळल्यानंतर ती मला म्हणली की तू गाशील का? म्हटलं मी लाईव्ह गाणार नाही. ते मी म्हटलं की मी तुला रेकॉर्ड करून देतो. तर ती म्हणली की चालेल. मग मी रेकॉर्ड केलं ते. आणि खानोलकरांची म्हणजे आरती प्रभूंची ज्यांना माहिती आहे, त्यांचा इतिहास माहिती आहे की त्यांना ते फक्त मॅट्रिक होते म्हणून त्यांना ऑल इंडिया रेडिओमध्ये फक्त पिऊनची नोकरी मिळाली. आणि त्यावेळचे ऑफिसर जी मंडळी होती, मंगेश पाडगावकर, पु ल देशपांडे, तर पाडगावकर म्हणायचे आम्हाला लाज वाटते की आरती प्रभूंना सांगायचं की ही फाईल इकडे त्या डिपार्टमेंटला घेऊन जा. इतका प्रतिभावंत कवी असून आम्हाला असं काम सांगायला लाज वाटायची, असं ते एकदा म्हणाले होते. तर त्यांनी खूप उपेक्षित कवी असं मला वाटतं. जेव्हा आम्ही त्यांच्यावरती कार्यक्रम केला चंदावरकरांनी, त्यावेळेला मला प्रकर्षाने जाणवलं की एवढा मोठा कवी. तर मला त्यांनी सांगितलं की रेकॉर्ड करून दे. मी म्हटलं देतो. आणि मी असं विचार केला की जो डिस्कमध्ये नाही आहे तो अंतरा आपण गाऊयात. मी तो रेकॉर्ड केला, रेकॉर्ड करून तिला दिला. आणि नंतर जेव्हा टेलिकास्ट बघितला त्यावेळेला न्यूजमध्ये मला वाटतं दाखवत होते, सगळ्या साहित्यिकांनी त्यांना खांदा दिला होता तिरडीला आणि त्यांची अंत्ययात्रा होती. आणि त्याच्यावरती शब्द होते माझे,
अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. देई कोण हाळी त्याचा पडे बळी आधी, हारा परी होतात्म्य हे ज्याच्या गळी साजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. पण तुमचा आवाज आजही त्यातला तो गोडवा आणि सगळं कसं, म्हणजे तुम्ही करता रियाज वगैरे? हो, करायला लागतो. नाही, कसं आहे, आवाज वेगळा याचं कारण घाशीराम आहे. परत गणेशजी मी पुस्तकात पण लिहिलंय की का, कारण आम्ही जेव्हा करत होतो त्यावेळे रेडिओ माईक किंवा हे माईक नव्हते. त्यावेळे फक्त पुढे 3 माईक असायचे, एक मध्ये टांगलेला असायचा, कुठलंही थिएटर असो. आणि आम्हाला वदे पिठामध्ये ताशा, पखावज, तबला, पेटी अशी वाद्य होती, ढोल, आणि त्याच्यावरती गाणं जास्त फेकायला लागायचं गाणं, कारण ते शेवटच्या लाईनपर्यंत ऐकू जायला पाहिजे. म्हणून बऱ्यापैकी आम्हाला आमच्याकडनं चंदावरकर सरांनी एक्सरसाइज करून घेतलं आहे तुमचा थ्रो वाढण्यासाठी. आणि त्यामुळे आमचे आवाज घाशीराममध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचे आमच्या कलाकारांचे आवाज दणदणीत होते. आम्ही विदाऊट मायक्रोफोन असलेल्या थिएटरमध्ये पण अमेरिकेत किंवा युरोपमध्ये आम्ही शोज केलेत. तर त्यामुळे तो आवाज कसा आहे की असा रंगभूमीवरती 20 वर्ष जर गात असेल माणूस, तर त्याचा आवाज काहीतरी बलदंड, भरदार असणार. आता गोडवा म्हणाल तर तो ईश्वराने दिला मला. मानवरांचा म्हणजे मानवरांनी शाबासकी दिली ते आठवते. एका कॅसेटच्या ओपनिंगला ते म्हणले होते, रवी तुझा आवाज कसा आहे, शेतकरी गाईल ना, आता उद्या समजा मी गायलो तर तुझ्या आवाजात गाईन, असं मला म्हणले. म्हणजे तो आवाज गाण्याचा पाहिजे म्हणजे गोड पाहिजे, पण तो शेतकऱ्याचा पण पाहिजे. यावरून एक किस्सा आठवला की म्हणजे जैत्रे जैत, मगाशी प्रज्ञाने उल्लेख केला, जैत्रे जैत मधलं जे गाणं आहे ठाकर ठाकर, ते जरा पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना ऐकायला मिळालं तर या तुम्ही आता जे सांगताय त्याला त्याशी संयुक्तिक ठरेल. आम्ही ठाकर ठाकर जे आहे ते मला त्याची छान आठवण आठवते की मला बाळासाहेब म्हणले, हृदयनाथ मंगेशकर म्हणले, येता का तुम्ही लोकेशनला जाऊयात. म्हटलं चला. म्हणून कर्नाळ्याच्या इथे लोकेशन होतं, तिथे आम्ही गेलो. तिथे गेलो ते सगळे काम करणारे घाशीराममध्ये आमचे होते ते सगळे टॅन झाले होते. त्यांना तेल लावून उन्हामध्ये 5 दिवस बसवलं होतं, त्यामुळे सगळे काळे होते, आडनावाने रंगाने काळे होते. आणि मंगेशकर काय करायचे, जायचे आणि नवीन झालेली गाणी ऐकवायचे. मी त्यावेळी मुंबईत होतो आणि टेलिव्हिजनला होतो नोकरी करत. तर मी रेकॉर्डिस्ट होतो आणि गात होतो बाहेर जाऊन. त्यामुळे मी कुठलं काम तो प्रोफेशन करत नव्हतो, त्यामुळे मी बिंदास जाऊन गात होतो. आणि त्यावेळेला मग आम्ही गेलो तिथे. त्यावेळे जेव्हा आम्ही ठाकर ठाकर त्यांनी लावलं इतर गाण्यांच्या बरोबर, त्यावेळे सगळेजण उठून गेले. तर मी म्हटलं, अरे मी काय एवढं वाईट गायलो का काय, म्हणजे रेकॉर्डिंगच ऐकवत होते ते. मग नंतर काही गाणी झाल्यानंतर परत आले ते. म्हटलं काय झालं रे, तर म्हटलं काय सांगू तू, ह्या गाण्याचं शूटिंग 6 रात्र झालंय, त्यामुळे ओव्हरडोस झाला आम्हाला, आता हे ऐकवत पण नाही गाणं. पहिला दिवस पण आम्ही नुसती रिहर्सल केली नाचाची, 2-4 स्टेप वगैरे, त्या आदिवासी नाचतात तसं त्या गाण्याच्या म्युझिकवरती. आणि सगळी रात्र केव्हा संपली, जनरेटर वरती आला आणि दिवस उजाडला. दुसऱ्या रात्री लाइटिंग झालं, 2-3 शॉट झाले, दिवस उजाडला. असं करत ते म्हणले की आम्हाला 6 रात्र या गाण्यावरती नाचायला लागलं. पण तुम्हाला ऐकवतो. म्हणजे सुरेश वाडकर जेव्हा
76 साली तो टेलिव्हिजनवरचं पहिलं त्याचं गाणं मी रेकॉर्ड केलं होतं. पण असं तर तुम्ही बऱ्याच जणांचं केलेलं असेल रेकॉर्ड. हो, अनुराधा पडवाल, तुमचे जयवंत कुलकर्णी, रंजना जोगळेकर, या सगळ्यांची गाणी त्यावेळेला. ज्यांच्याबरोबर तुम्ही गात होतात त्यांचं तुम्ही जेव्हा गात नव्हतात तेव्हा रेकॉर्ड करत होता. हो, कारण अदरवाईज काय करायचो मी, ट्रॅक करायचो आणि मग वेगळ्या रूममध्ये जाऊन ट्रॅकवरती ते डब करायचो. पण ट्रॅक मीच करायचो. कारण म्युझिकचा कान असणं, रेकॉर्डिंगसाठी म्युझिकचा कान असणं फार आवश्यक होतं. आणि त्यामुळेच मी टेलिव्हिजनवर असताना ज्या डॉक्युमेंटरीज केल्या त्याच्यामध्ये किशोरी आमोणकरांच्यावरची डॉक्युमेंटरी होती 1 तासाची. नंतर त्यांची आई आणि गुरु मगुबाई कुर्डीकर यांच्यावरची 1 तासाची डॉक्युमेंटरी होती. त्या दोन्ही डॉक्युमेंटरीचा रेकॉर्डिस्ट मी होतो. त्याने मी त्यांच्या घरी, मगुबाईंच्या घरी, नंतर कुर्डी गावी, गोव्याला, असं सगळीकडे आम्ही गेलो, ती डॉक्युमेंटरी शूट केली. पण ह्या लोकांचे विचार काय, त्या लोकांकडनं खूप शिकण्यासारखं मिळालं. म्हणजे मोगूबाईंसारखी सांगितलं की मला खासाहेब पलटे सांगायचे की हे करून ठेव, आणि मला जमलं नाही की मी स्वतःला शिक्षा करून घ्यायचे, आणि त्याने आम्हाला उदबत्तीचे चटके दाखवलेत. आता असं ऐकल्यानंतर हे कोणाला अपील होईल, कोणाला नाही होणार, पण मला एवढ्यासाठी झालं की एवढी साधना करण्यासाठी एवढे कष्ट केले त्या बाईंनी. केरळमध्ये आम्ही